एके दिवशी वर्षा सागरला म्हणाली, आपण या महिन्यात कुठेतरी फिरायला जाऊया ना. आई मावशीकडे गेली आहे, त्यामुळे आपल्यालाही थोडा बदल मिळेल. सागरने लगेच उत्तर दिलं, ठीक आहे, पण त्यासाठी आधी थोडे पैसे काढून आण. वर्षा चकित होऊन म्हणाली, माझ्याकडे पैसे कुठून येणार? सगळा पगार तर घर खर्चात जातो. त्यावर सागर म्हणाला, मग जेव्हा तुझ्याकडे पैसेच नाहीत तेव्हा सहलीचा विचार का करतेस? वर्षाने थोडा रागावून उत्तर दिलं, तुझ्याकडे काही रक्कम शिल्लक असेल ना, तर तू खर्च कर. दोघांनी मिळून फिरायला जाण्यात काय गैर आहे? सागर शांतपणे म्हणाला, माझ्याकडेही काहीच उरलेलं नाही. वहिनीने मागणी केली होती म्हणून मी त्यांना पैसे दिले. हे ऐकून वर्षा अधिकच चिडली. ती म्हणाली, तुझी वहिनी आणि दादा नुकतेच त्यांच्या मुलासोबत नैनितालला फिरून आलेत. त्यांचं सुख बघतोय, पण माझं काय? मी किती दिवस माझ्या छोट्या छोट्या इच्छा दडपून ठेवायच्या? सागर थोडा समजवण्याच्या सुरात म्हणाला, दादा आणि वहिनी हे आपलेच कुटुंब आहेत. आपण वेगळं राहतो म्हणजे काय झालं? वर्षा तिखट सुरात म्हणाली, ते सतत तुझ्याकडून पैसे मागतात, महागड्या ठिकाणी जेवायला जातात, पार्टी करतात, पण माझं आयुष्य म्हणजे फक्त ऑफिस आणि घर. मी आईची काळजी घेते आणि तू मात्र वेळ मिळताच वरच्या मजल्यावर जाऊन त्यांच्याशी गप्पा मारतोस, हसतोस, खिदळतोस. माझ्यासाठी मात्र तुझ्याकडे वेळच नाही. ती पुढे म्हणाली, तू ना माझ्या पगारातून काही वाचवतोस ना स्वतः काही बाजूला ठेवतोस. उद्या अचानक काही गरज भासली तर काय करणार? मला तर आता असं वाटतंय की तू माझा नवरा नाही तर तुझ्या भावाचा आणि वहिनीचा मानसिक गुलामच आहेस. सागर रागाने म्हणाला, भविष्यात काय होईल याची काळजी करण्याची गरज नाही. कुटुंब हीच एक गोष्ट आहे जी संकटाच्या वेळी आपल्या पाठीशी उभी राहते, आणि हे लोक म्हणजे माझं कुटुंब आहे. त्यांच्यासाठी मी काहीही करू शकतो. मी माझे पैसे वाचवले किंवा मोठ्या भावाच्या कुटुंबावर खर्च केले तर त्यात तुला काय त्रास होतो? माझ्यासाठी दादा आणि वहिनी हे तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचे आहेत. असं बोलून तो सरळ वरच्या मजल्यावर गेला, जिथे त्यांचं सो कॉल्ड कुटुंब राहत होतं. वर्षाला हे सगळं ऐकून फसवणूक झाल्यासारखं वाटलं. ती स्वतःच्या पगारातून घरासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी, पीठ, डाळ, भाजी, तेल अगदी सुईपर्यंत खरेदी करत होती. तिच्या मनात विचार घोळायला लागला, जर दादा आणि वहिनी त्यांचं कुटुंब असतील तर मी काय परकी आहे का? मीच घर चालवत आहे, म्हणूनच सागरला त्याचा पगार स्वतःसाठी खर्च करण्याची मोकळीक मिळते. त्याचे दादा आणि वहिनी स्वतःचा पगार बाजूला ठेवतात आणि सागरच्या पैशावर ऐश करतात. ते सहलींना जातात, महागड्या गाड्या घेतात, आणि मी मात्र इथे रोज त्याची वाट पाहत बसते. तिचं मन आता फक्त रागाने धगधगत होतं. तिला वाटू लागलं की जर तिने ठरवलं असतं तर ती आपल्या पगारातून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकली असती, पण ती सगळा पगार घर खर्चासाठी वापरत होती. खूप विचार केल्यानंतर तिने एक ठाम निर्णय घेतला. आता तिला सागरला एक चांगला धडा द्यायचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने त्याला सांगितलं, आता तू तुझा पगार वाचवायला सुरुवात कर. हे आपल्याच उपयोगाचं ठरेल, आणि जर तू असं करू शकला नाहीस तर मी तुला सोडून निघून जाईल. हे ऐकून सागर पुन्हा चिडला आणि म्हणाला, तू पुन्हा सकाळपासून सुरुवात केलीस का? हवं तिथे जा, मला काही फरक पडत नाही. माझं कुटुंबच माझ्यासाठी पुरेसं आहे. वर्षा शांतपणे म्हणू लागली, तुला अजून आयुष्याचं खरं स्वरूप समजलेलं नाही, म्हणूनच तू अशा गोष्टी बोलतो आहेस. कुटुंबासोबत राहणं, आनंदाचे क्षण शेअर करणं नक्कीच चांगली गोष्ट आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की तू तुझ्या पत्नीला दुर्लक्षित करशील किंवा तिला एकटी सोडून जाशील. जर तुला तुझ्या भावा वहिनीसोबत आनंदात राहायचं असेल तर राहा. मी आता निघते. कधी तुला तुझी चूक कळली, तुझं मन प्रामाणिकपणे बदललं तर मला फोन कर, मी परत येईन. मी हे अहंकाराचा प्रश्न करत नाहीये, हा माझ्या आत्मसन्मानाचा मुद्दा आहे. जर तुला असं वाटत असेल की मी तुझ्या दादा आणि वहिनीच्या तुलनेत काहीच नाही तर मग काही दिवस माझ्या विना जगून बघ, कदाचित त्यातून तुला सत्याची जाणीव होईल. सागर रागावून म्हणाला, तू कदाचित याला सन्मानाचा प्रश्न समजतेस, पण मी मात्र या माझ्या स्वाभिमानावर झालेली जखम मानतो. मी तुला कधीही फोन करून परत यायला सांगणार नाही, आणि हे स्पष्टपणे सांगतो, मी तुला घ्यायला येणार नाही.
ना तुला संपर्क करणार। तुला यायचं असेल तर आपल्या इच्छेने ये, माझ्याकडून कोणतंही बंधन नाही। वर्षाने रात्रीच आपली बॅग भरून ठेवली होती, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळीच ती आईच्या घरी निघून गेली। आता ती घरी नसल्याने सागरला तिचा पगारही मिळणार नव्हता, ही गोष्ट स्पष्ट होती। त्याला आता स्वतःचा आणि आपल्या आईचा सर्व खर्च स्वतःच उचलावा लागणार होता। काही दिवसांनी सागरची आई सुमित्राबाई तिच्या बहिणीकडे जाऊन परत आली। जेव्हा तिला घरात घडलेल्या सगळ्या गोष्टी समजल्या तेव्हा ती डोकं धरून बसली। तिने सागरला जवळ बोलावून शांतपणे समजावलं, बाळा, आपण आपल्या भावासाठी आपलं घर उद्ध्वस्त करू नये। भावाशी चांगले संबंध ठेवणं बरोबर आहे, पण त्यासाठी पत्नीशी असलेलं नातं दुर्लक्षित करणं योग्य नाही। सागर वैतागून म्हणाला, आई, तिला तिच्या पगाराचा खूप गर्व आहे। काही दिवस तिच्या आई वडिलांकडे राहील, मग तिला आपोआप कळेल काय चूक होत आहे। सुमित्राताईंनी सागरला पुन्हा पुन्हा समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो तिचं ऐकायला तयारच नव्हता। आता काही दिवसांपासून सागर वरच्या मजल्यावर आपल्या दादा आणि वहिनीसोबत जेवण करत होता, पण आता आई परत आल्यामुळे तिच्यासाठी वेगळं जेवण बनवणं गरजेचं झालं होतं। तिची तब्येतही विशेष चांगली नव्हती, त्यामुळे घरात स्वयंपाक करायची जबाबदारी सागरवरच आली। सुरुवातीला त्याने आपल्या वहिनीला विचारलं, वहिनी, आईसाठी जेवण बनवशील का? मी सगळा राशन आणि इतर खर्च सांभाळेन। त्यावर ती म्हणाली, सागर, हा प्रश्न पैशाचा नाहीये, मला आधीच खूप घरकाम आहे, मी आईसाठी वेगळं जेवण बनवू शकत नाही। सागरला आश्चर्य वाटलं, घरात बसणारी वहिनी नकार देते, पण वर्षा ऑफिसला जाऊन सुद्धा आईच्या जेवणाची काळजी घ्यायची। आता सागरला स्वतःच स्वयंपाकघरात उतरणं भाग पडलं। वहिनीने असं स्पष्ट सांगितल्यामुळे त्याला वर जाऊन त्यांच्या सोबत जेवण करतानाही लाज वाटू लागली। त्या महिन्यात सागरला संपूर्ण घराचा खर्च उचलावा लागला। वीज बिल, गॅस बिल, पाण्याचं बिल, आईच्या औषधांची खरेदी, रेशन, हे सगळं भरल्यानंतर त्याच्या पगारातून काहीच उरलं नाही। त्यात दादा आणि वहिनीला त्याच्याकडून दर महिन्याला पैसे मागण्याची सवयच लागली होती। यावेळीही जेव्हा वहिनीने काही तातडीचं कारण सांगत त्याच्याकडे पैसे मागितले तेव्हा तो हलकेच म्हणाला, या महिन्यात मला वर्षाचा पगार मिळालेला नाही, त्यामुळे माझा पूर्ण पगार आधीच संपला आहे। मग त्याची वहिनी तोंड वाकडं करत म्हणू लागली, आजकाल कोण कुणासाठी काही करतं का? तूही शेवटी तुझं खरं रूप दाखवलंस। इतक्या वेळा सागरने केलेली मदत एकाच नकारामुळे निरर्थक झाली। हे पाहून त्याला मोठा धक्का बसला। त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याने स्वतःला सावरत शांतपणे उत्तर दिलं, वहिनी, खरं तर या महिन्यात सर्व बिल भरल्यानंतर माझ्याकडे फारसे पैसे उरले नाहीत। गेल्या महिन्यातही मी माझा संपूर्ण पगार तुम्हाला दिला होता, म्हणून कृपया तुम्हीच मला थोडे पैसे द्या। त्यावर ती चिडून म्हणाली, आमच्याकडे काय पैशाचा खजिना आहे का? मला सुद्धा पैशाची गरज होती, म्हणून मी विचारलं। आता माझ्याकडे काहीही नाही। सागर काही न बोलता तिथून शांतपणे खाली आला। खोलीत पोहोचल्यावर तो स्वतःवरच रागवू लागला। त्याच्या मनात विचारांचे वादळ सुरू झाले। मी नेहमी दादा वहिनीला मदत केली, कधी स्वतःसाठी पैसे बाजूला ठेवले नाहीत। वर्षा कदाचित बरोबरच होती, ते आमच्या पैशांनी आपली ऐश करत होते आणि आपले पैसे साठवत होते, आणि आज गरज असताना माझ्याकडे खरंच काही शिल्लक नाही। थोड्या वेळाने सागर स्वयंपाकघरात गेला आणि सुमित्राबाईंसाठी खिचडी बनवू लागला। खिचडी तयार झाल्यावर तो आईच्या खोलीत गेला आणि पाहिलं तर आई बेशुद्ध पडली होती। तो एकदम घाबरला। सगळं विसरून तो धावत वरच्या मजल्यावर गेला आणि वहिनीला म्हणाला, वहिनी, प्लीज गाडीच्या चाव्या द्या, आईची तब्येत खूप बिघडली आहे, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल। त्यावर ती म्हणाली, बाहेरून ऑटो घे, गाडी आजारी माणसासाठी वापरली तर ती खराब होऊ शकते, ती गाडी खूप महागडी आहे, आता तुम्ही समजून घ्या। वहिनीचे हे शब्द ऐकून सागर अवाक झाला। त्यानेही त्या गाडीच्या खरेदीसाठी भरपूर पैसे दिले होते, पण आज गरजेच्या क्षणी तीच गाडी त्याला वापरायला नकार दिला जात होता। त्याला आता आपली मोठी फसवणूक झाल्याची जाणीव झाली। तो तडक पायऱ्या उतरून बाहेर पळाला आणि ऑटो शोधू लागला, पण एकही ऑटो मिळाला नाही। मग तो एका शेजाऱ्याच्या घरी मदतीसाठी गेला। शेजाऱ्याने क्षणाचाही विचार न करता स्वतःची गाडी बाहेर काढली आणि म्हणाला, काकूंना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जा,
सागरच्या मनात आलं, ही माणुसकी आहे. हा शेजारी माझ्या वहिनीपेक्षा खूप चांगला आहे, ज्याने गरजेच्या क्षणी खऱ्या अर्थाने साथ दिली. असो, सागर सुमित्राताईंना रुग्णालयात घेऊन पोहोचला आणि तात्काळ त्यांना दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर सांगितलं की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे आणि तातडीने ऑपरेशन करावं लागेल. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, कृपया लवकरात लवकर पैशांची व्यवस्था करा. हे ऐकून सागरचे हातपाय थरथरायला लागले. त्याने घाईघाईने आपल्या भावाला फोन लावून आईची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. तेव्हा भावाने थेट उत्तर दिलं, माझ्याकडे सध्या काहीच पैसे नाहीत. तुम्ही दोघं नवरा बायको कमवता, त्यामुळे तुमच्याकडे पैसे असलेच पाहिजेत. तुम्ही तुमच्या आईचं ऑपरेशन करा. माझ्याकडे पैसे आले की मी देईन. हे ऐकून सागर संतापला. तो हॉस्पिटलमध्ये धावपळ करत मानसिक आणि शारीरिक थकव्याने निपचित बसला होता. अशा वेळेस त्याला वर्षाची आठवण झाली, पण तिच्याशी बोलायला त्याला लाज वाटत होती. तो बेंचवर बसून रडू लागला. तेवढ्यात कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मागे वळून पाहिलं तर वर्षा तिथे उभी होती. तिला पाहताच सागरने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, माफ कर वर्षा, मी तुझं ऐकलं नाही. आज मी पूर्णपणे असहाय्य आहे. माझ्या आईचं ऑपरेशन करायला माझ्याकडे पैसे नाहीत. मी काय करू काहीच समजत नाही. वर्षा शांतपणे म्हणाली, माझ्याकडे सुद्धा फारशी बचत नाही. माझा सगळा पगार घर खर्चात जातो. म्हणून मी तुला वारंवार म्हणत होते की भविष्याच्या दृष्टीने बचत करायला हवी, पण तू नेहमी म्हणायचास की आपले दादा आणि वहिनी आपल्या पाठीशी आहेत. काही अडचण आली तर ते मदतीला धावतील. पण बघ, आज कोणी आहे का इथे? उलट त्यांनीच मला फोन करून सांगितलं की तिथे जा. सागर स्तब्ध झाला. त्याला आता लक्षात येत होतं की त्याने स्वतःसाठी कधीच आर्थिक सुरक्षितेचा विचार केला नव्हता. दादा वहिनीला मदत करण्यात काहीच चुकीचं नव्हतं, पण त्याने इतकं अंधविश्वास ठेवणं चुकीचं होतं. त्याचे पैसे कुठे खर्च होत आहेत हेही त्याने कधी तपासलं नव्हतं. त्याला प्रचंड पश्चाताप झाला. वर्षाने तिच्या वडिलांशी संपर्क केला. त्यांनी ताबडतोब पैसे घेऊन रुग्णालयात येऊन सुमित्राताईच्या ऑपरेशनसाठी मदत केली. लवकरच सुमित्राताईचं ऑपरेशन यशस्वी झालं आणि त्या धोक्याच्या बाहेर आल्या. सागर आणि वर्षा दोघांनी मिळून त्यांच्या आईची मनापासून सेवा केली. दादा आणि वहिनी केवळ पाहुणे म्हणून यायचे आणि फक्त तोंड दाखवून निघून जायचे. सुमित्राताईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सागर वर्षाला म्हणाला, चल आपण आपल्या घरी जाऊया. मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. माझी चूक मला कळली आहे आणि मी मनापासून तुझी माफी मागतो. वर्षाने त्याला प्रेमाने मिठी मारली आणि माफ केलं. आता ती सासूबाईंची पूर्वीपेक्षा अधिक काळजी घ्यायला लागली. सागर आणि वर्षा दोघेही काम करत होते. एकाचा पगार घर खर्चासाठी वापरला जायचा तर दुसरा भविष्यासाठी साठवला जायचा. हळूहळू सागर स्वतःवर आणि वर्षावर विश्वास ठेवायला लागला. आता जर वहिनी त्याच्याकडे पैसे मागायला यायची तर सागर स्पष्टपणे नकार द्यायचा. त्यामुळे थोड्याच दिवसात दादा वहिनीने त्याच्याकडे पैसे मागणं थांबवलं. सागरला हेही उमगलं होतं की जोपर्यंत तो त्यांच्या गरजा भागवत होता तोपर्यंत त्याचं वागणं गोड होतं, पण त्यांच्या त्या गोडव्यामागे केवळ पैसा होता. खरं नातं हे गरजेच्या वेळेस उभं राहतं हे त्याला आता उशिरा का होईना पण ठामपणे कळलं. मित्रांनो, नातेसंबंध टिकवणे ही खूप चांगली गोष्ट आहे, पण सर्वप्रथम भविष्याचा विचार केला पाहिजे आणि एखाद्याला मदत करण्यापूर्वी तो तुमचे कष्टाचे पैसे कुठे वापरत आहे हे पाहिलं पाहिजे. स्वतःच्या गरजांचा त्याग करून तुम्ही इतरांचे छंद पूर्ण करू शकत नाही. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नव्या कथेसोबत. धन्यवाद.